काळजी करू नका, त्याच्या दवाखान्याचा सगळा खर्च आम्ही करू. बसा बसा बसा, शांतवानी बसा. काय तो खऱ्या खोट्याचा निकाल लावून टाकू आपण. हो दादा, पाणी द्या त्याला. आता आपण जी कविता वाचली त्याचा अर्थ वह्यांमध्ये लिहून काढायचा. हा, सगळ्यांनी वह्या काढा. या, प्रत्येकाच्या अंगी आयुष्यात नम्रपणा असायला हवा. सर मॅडम. काय झालं गोपाळ दादा, एवढा दम का लागलाय तुम्हाला? फुलपाखरे सरांनी तुम्हाला बोलवलंय आता. आत्ता? हो. बरं ठीक आहे, मी तास संपला की येते, त्यांना सांगा. नाही नाही, त्यांनी लगेच बोलवले. हो पण आता तास सुरू आहे माझा. नाही तरी पण मॅडम सरांनी बोलवलंय, तुम्ही या. आमच्या संघ लगीन झाल्यामुळं त्यांच्या आयुष्याचं वाटोळ झालं असं नेमकं कोणाला वाटतंय? कोणाला वाटतं म्हणजे? तुम्हासनी वाटतंय का मास्तरीन बाईसनी वाटतंय? खरं खरं सांगायचं हं? तुमचं म्हणणं आहे का त्यांचं म्हणणं आहे? सगळ्यांचं. सगळ्यांचं? हो सगळ्यांचं. म्हणजे नेमकं कोणाचं? तिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं. तुम्ही खरंच नाही आहात तिच्यासाठी परफेक्ट पार्टनर. असं मास्तरीन बाई म्हणल्या का तुम्हाला? तुम्ही हे सगळं मला का विचारताय? एकदा स्वतःला विचारून बघा ना. मास्तरीन बाई, आधी बोलवा बरं त्यांना. का हो फुलपगारे, कुठं राहिल्या मास्तरीन बाई? हा, हे असं बरोबर दिसतंय का? पालक येऊन असा कांगावा करतात. हा, आपल्या शाळेचं रेप्युटेशन खराब होऊ लागलंय, कळतंय का तुम्हाला? तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार दिली, बरोबर आहे का ते? दुसरा काय मार्ग होता मग? म्हणजे अन्याय झाला तरी आम्ही काय हातावर हात घेऊन गप्प बसून राहायचं होतं का? अहो अन्याय कुणी केला? अन्याय? वा वा, सगळं करणार तुम्ही आणि आम्हालाच विचारणार कुणी केलंय म्हणून? नाही, मला खरंच कळत नाही असं काय केलंय आम्ही. की तुम्ही डायरेक्ट जाऊन पोलीस स्टेशनमध्येच तक्रार केली. सांगा की. मला नाही, तुमच्या आईसाहेबांना जाऊन विचारा. आई साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलंय. त्यांनी जे तुम्हाला सांगितलं ते खरं वाटलं तुम्हाला? आमच्या आई साहेब कवाच खोटं बोलत नाहीत. मग काय माझी मुलगी खोटं बोलतेय? असं कुठं म्हणलं मी की त्या खोटं बोलत्या? त्यांचा राग आहे आणि गैरसमज आहे त्यांच्या डोक्यात. नाही हो नाही, असं अजिबात काही नाही. आणि जे काही घडलंय ना त्याचा मी साक्षीदार आहे. अधिपतीराव, तुम्हाला माहित नाही तुमच्या आई कशा आहेत ते. मी काय म्हणतो मॅडम, भेटू देत ना दोघांना. तुमच्या पोरीची लायकी तरी आहे का अधिपतीसनी भेटायची? आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना. आम्हाला माहितीच आहे हो, तुम्हाला माहिती नाही त्या कशा आहेत ते. माझ्या मुलीला त्यांनी घराबाहेर काढलं. नाही 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 नाही, असं नाही. मास्तरीनबाई स्वतःहून घराच्या बाहेर गेलेल्या आहेत कारण त्यांच्या डोसक्यात राग आहे, गैरसमज आहे. आणि मला एवढंच विचारायचं की त्यासनी बी असंच वाटतंय काय की आमच्यामुळे त्यांचं आयुष्य खराब झालं? तिला काय वाटतं हे मी कसं सांगू? अहो तुम्ही वडील आहे त्यांचे, तुम्हासनी सगळं माहीत आहे.
मी एवढंच सांगतो, माझी मुलगी सुखात नाहीये आणि ते मला बघवत नाही. तू आज शाळेत किती वाजता आलास? सकाळी. तो नेहमीप्रमाणेच 10 वाजता आलाय शाळेत. पण मी याला सकाळपासून शाळेत बघितलंच नाही. तुम्ही खोटं बोलू नका आता. वय उगा शब्दाचा खेळ करत बसू नका तुम्ही. लहान लेकरं कवा खोटं बोलत नाहीत. तू खोटं बोलतीयस. अगं त्याचा जीव केवढा, तू मारलंस केवढं त्याला. सरकार तुम्ही काहीतरी करा. नाही म्हणजे आम्ही आलो नसतो तुमच्याकडे हे समज घेऊन, पण शेवटी माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे हो. आज जसं मारलं तशी ही मास्तरी उद्या मी मारू शकते. का राग काढते देव जाणं. माझं पोरग शेफ नाही हो हिच्या हातात. आमचंच काय, कोणाचं बी पोरग शेप नाही हिच्या हातात. यांच्या हाताखाली शिकत राहिली तर रोज मारतील ह्या. ते काय नाही, आज यांचा काय तो छडा लागलाच पाहिजे. हा ना, हिला पोलिसांच्या ताब्यात द्या आत्ताच्या आत्ता. कळू दे हिला बी पारख्या पोरांच्या अंगावर हात उगारल्यावर काय होतंय ते. ओ बाई जरा थांबा, आम्ही बोलतो मास्तरीन बाईंशी. तुम्ही जरा बाहेर जाऊन थांबा. दुर्गे हा ताई. यांच्या चहा पाण्याचं बघ. वय ताई. पोराला काहीतरी बिस्किट फिस्किट दे. हा वय. चला ताई, चल रे पोरा. बघा रे, तुम्ही पण थांबा.